हॅलो, वेलकम, जय श्रीराम मित्रांनो. तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एक नवीन ब्लॉगमध्ये. चला तर मग मी आज जातोय भीमाशंकरला. आज माझा बड्डे असल्यामुळे मी दरवर्षी 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक कुठल्या तरी ठिकाणी राहायचा प्रयत्न करत असतो. तर तसंच मी यावर्षी आलेलो आहे भीमाशंकरला. तर आता मी जातो इथून भीमाशंकरला. इथून जवळपास 35 ते 40 किलोमीटरवर भीमाशंकर आहे. तर मी आता तिथं जाणार आहे. चला तर मग ओम नमः शिवाय म्हणत आपण आपली जर्नी स्टार्ट करूयात. आता मी निघालो आहे पुण्यावरून भीमाशंकर जाण्यासाठी. मी ट्रॅव्हल्सने आलो होतो पुण्याला चाळीसगाववरून आणि आता पुण्यावरून बाईक घेऊन मी निघालो आहे भीमाशंकरला. आणि भूक पण लागली होती म्हणून आता मला रस्त्यात एक हॉटेल दिसली आणि मी इथं मस्त आता नाश्ता करून घेतो. तर मी आता माझा पहिला स्टॉप घेतोय मंचरपासून थोड्या काही अंतरावर. हे एक छानसं रिसॉर्ट दिसलं मला. तर इथे छान असे कॉटेजेस होते आणि कॉटेजेसला पण छान नाव दिले होते, सिंहगड, प्रतापगड, विशालगड. तर मी विशालगडमध्ये राहणार आहे. तर खूप छान वाटतं इथं हे कॉटेजेस आणि ह्या रिसॉर्टचा एरिया बघून खूप छान वाटत होतं. तर मी इथं हे बुक केलं. तुम्हाला मी एक रूमचा लुकअप दाखवतो. चला तर मग छान असा रेस्ट झाला आणि मी निघालो काहीतरी खायला. म्हटलं चला बाहेर जाऊन काहीतरी चावमाव खाऊन येऊ. तर मी इथं खाल्ला वडापाव आणि बाजूलाच रसवाल्या काकू होत्या. त्यांना म्हटलं रस प्यायला दे, म्हटलं माय, आणि त्यांच्याकडून रस पिऊन घेतला. आणि मग मी असं रीलला बघितलं होतं की मंचरमध्ये मूळचंद फेमस आहे, मोठी फॅक्टरी आहे, पण तसं काहीच नाही, तिथं खूप गर्दी होती. चला तर मग संध्याकाळ झाली आणि मी असंच छान व्ह्यू बघण्यासाठी बाहेर आलो. बाहेर मस्त इथं गेम झोन होता, तर गेम खेळू अशा हिशोबाने मी बाहेर पडलो. हॉटेलमधला परिसर इतका छान होता की खूप शांत आणि मस्त वाटत होतं. कधी कधी एकांत असल्यावरती शांतता मिळते आणि खूप छान वाटतं. एकटा असल्यामुळे का माहिती माझ्यासाठीच हा गेम बनवला होता का काय, असं मी छान एकटा गेम खेळत बसलो होतो. बऱ्याच वेळ मजा आली खूप. आणि कॅरम पण होता, पण एकटा असल्यामुळे तो तर एकटा खेळता नाही आला. पण ठीक आहे, चला. छान इथं जेवण होतं आणि ही मनीमाव मॅव म्हणून मला असं भाषण देत होती की तू एकटा नाही, मी आहो. छान कॉटेजेस आहे इथं. तर रूम करून मी आज रेस्ट करेल आणि सकाळी मॉर्निंगलाच जायचा प्लॅनिंग केलेला आहे की सकाळी मॉर्निंगला दर्शन घेऊ आणि छान फ्रेश पण वाटेल. इथून जस्ट 50 किलोमीटर्सवर आहे भीमाशंकर टेम्पल, भीमाशंकर मंदिर. तर मी तिथं जाणार आहे सकाळी आणि सकाळी दर्शन घ्यायचं ठरवलं आहे. कारण 2 दिवसापासून माझं ऑफिसचं कामं सुरू असल्यामुळे माझी झोप झालेली नव्हती आणि झोप खूप महत्त्वाची होती. तर इथं मी थांबतो. इथं एकटं असल्यावर तर खूप छान वाटतं. आपल्याला वाटतं की एकटं बोर होईल, पण सोलो राईड कोणाकोणाला आवडते त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोलो राईड कोणी कोणी ट्राय केलेली आहे, कोणाला आवडते. तर
कधी एकटं राहताना पण छान वाटत असतं. तर मी असं आलेलो आहे सोलो राईडला आणि मी आज रेस्ट करतो. मी आत्ता जस्ट आईस्क्रीम ट्राय केलं. कोकोचा आईस्क्रीम पिस्ता फ्लेवर होता. ट्राय करा तुम्ही पण कधी कुठे मिळाला तर. छान. चला तर मित्रांनो, गुड मॉर्निंग. आता सकाळचे 5:45 वाजले. मी निघतो आता भीमाशंकर जाण्यासाठी. मी दरवर्षी माझा बड्डे असेल 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ठिकाणी सेलिब्रेट करत असतो. म्हणजे 2-3 वर्षापासून करतो आहे. सो असंही मी करत असतो. तर मी आता ह्या वर्षी आलेलो आहे भीमाशंकर जाण्यासाठी. माझ्या मागे बघा छान व्ह्यू आहे एकदम. खूप मस्त फ्रेश वाटतं आहे. तर मी ह्या बाईकने राईड करतो आहे. सोलो राईड करतो मी. चला तर मग निघतो आपण भीमाशंकरला. हर हर महादेव. फायनली मी भीमाशंकरला पोचलो आहे. आता हेल्मेट आणि बॅग ठेवायचं बघतो. इथेच इथून एंट्री गेट आहे बॅक साईडने. चला तर मग माझं वाढदिवसाच्या दिवशी असं छान असं महादेवाचं दर्शन झालेलं आहे आणि मला खूप प्रसन्न वाटलं. त्यानंतर आता मला बरेचसे इव्हेंटचे काम असल्यामुळे मला चाळीसगावला यावं लागतं आहे. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.